निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तू इथे काय करतोयस? हे तुम्ही मला विचारणार आहे कोण? तू ओळखलं नाहीस तुझ्या समोर कोण उभे आहेत ते? हे श्री गोरक्षनाथ, सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य। म्या कोणाला ओळखत नाही, म्या फक्त मला ओळखतो आणि माझ्या गुरु देवी आई स्वाहा देवी आईला ओळखतो। मी तुला विचारलं कारण तुझा भूत भविष्य आणि वर्तमान मला दिसतो आहे। तू या भागात राहू नकोस, हा प्रांत सोडून जा। प्रांत सोडून जा का? कशासाठी? आणि तुम्ही सांगणार कोण? तुझं हित ज्यात आहे तेच मी तुला सांगतो आहे। माझं हित कशात आहे ते मला चांगलंच ठाव आहे। तू इथे थांबलास तर तुझ्या हातून दुष्कृत्य घडणार, पाप घडणार, आणि मी ते घडू देणार नाही। देवी आई, माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही। तुम्ही तुमच्या वाटेला जायचं, म्या माझ्या वाटेला जाणार। मी तुला सावध केले आहे। तुला स्वतःहून खड्डा दिसत असेल आणि त्यात पडायचं असेल तर त्याला मी काय करणार? एकच गोष्ट सांगतो, तू ज्या वाम मार्गाने चालला आहेस त्यात अनेक गोष्टी आहेत ज्या लौकिक जगात मान्य नाहीत। त्या तू करायला जाऊ नकोस। आम्ही वामचारीच आहे, आमच्यासाठी कोणता बी विधी निषेध नाही। माझ्या देवी आईला जे आवडतं तेच मी तिला देत असतो। माझं समज ती देवी आई स्वाहा ती देवी आई आहे आणि तिची कृपा माझ्यावर राहावी म्हणून तिला भोग चढवायचं काम माझं आहे। तेव्हा तुम्ही ह्यात पडू नका। आज एक पाय गेला, उद्या दुसरा पाय बी जाईल, नंतर जीव बी जाईल। मग काय करावं लागेल? बळी द्यावा लागेल। बळी कोणाचा? एका लहान पोरीचा। कसं व्हायचं आता? करायचं जे पाहिजे ते करायचं। अगं पण लहान पोरीचा बळी कुठून द्यायचा? निघल काहीतरी मार्ग। अवघड काम आहे। पण तुमचा पाय बरा होणार असेल तर काय हरकत आहे?
मला तर भ्यावच वाटतंय. मी आहे ना व, करू काहीतरी. हा मांत्रिक अत्यंत उर्मट आणि अहंकारी आहे. होय भरत्रीनाथ, अज्ञान असलं की असंच होणार. परंतु त्या मांत्रिकांनी एवढी साधना केली तरीही तो तुम्हाला ओळखू नाही शकला. भरत्रीनाथ, त्याने स्वतःला तरी ओळखलं आहे का? तू मला काय ओळखणार? आणि मला ओळखणं एवढं सोपं नाही. पण गुरुदेव, तो मांत्रिक इथे आला आहे म्हणजे काहीतरी दुष्टपणा करणारा. त्याचा अंतस्थ हेतू काही चांगला वाटत नाही. आपण आहोत इथे, आपण काहीही वाईट घडू देणार नाही. परंतु इथली माणसं भोळी भाबडी आहेत. त्यांना अशा माणसांनी प्रभाव टाकून फसवणं अवघड नाही. लोकांना खरा गुरु, खरा संत ओळखता यायला हवं. त्यांनी काय लक्षण बघितली पाहिजे माणसांमध्ये? त्यांनी खरा गुरु, खरा संत कसा ओळखावा? अध्यात्म आणि साधकाचा असणारा प्रवास असं कोणतंच गणित नाही. त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी ठराविक लक्षणं सांगणं अवघड आहे. कारण त्या परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. एक गोष्ट निश्चित आहे, गुरु, सद्गुरु, संत तुमचं कल्याण करणार, ते तुमचं अहित करणार नाहीत. नर्मदा, ए नर्मदा, नर्मदा. काय ग सुमे? रेवती, ओळखलंस का? हो ओळखलं. लय मोठी झालीस बघ, आणि लय दिवसांनी आलीस. हो ग. काय ग, कशासाठी आली होतीस? सांग ना, काय सांगायचं? ह्यांच्या मोर कसं सांगायचं? आणि ह्या माधवच्या पोटात काय राहतंय वय? आता तर मी जाणारच नाही कुठे. मी जाऊ का? म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल तर. आता कसं सांगू? अगं सांग ना, काय सांगायचं ते. माधव, मावशी जे काही सांगेल ना ते कोणाला काही बोलू नको हा बाळा. सांग तू. अगं त्यो अण्णाचं पोरगा आहे ना व जनार्दन, तो सारखा तुमच्या घराच्या मागं पुढं गिरट्या घालतोय. ज्या रातच्याला रेवती आली त्या रातच्याला तिच्या बैलगाडीच्या मागं मागं आला होता त्यो. काय ग रेवती, खरं आहे का? हो. तो पोरगा काही धड नाही बघ. अख्ख्या गावाला तर त्यांनी त्रास दिलाच आहे. आता अण्णासनी बी काय सांगता येईना आणि अक्कासनी बी काय सांगता येईना. पर तुम्ही जपून राहा. म्हणजे रेवती, तू जपून राहा आणि कुठं बाहेर जाऊ नगस. होय ग, माझ्या तर डोक्यात होतं की नाथांना भेटून यायचं. होय, पर तिकडं बी मागं मागं यायचं त्यो. तवा काळजी घ्या, हेच सांगायला आली होती मी. मामी, मला असं वाटतंय की माझ्यामुळे इथे सगळ्यांनाच त्रास होतो. त्यापेक्षा मी जाते उद्या. रेवती, असं करून कसं चालेल? सुमे, खरं तर ना हिचं लग्न ठरवायचं म्हणून इकडे हिला पाठवलंय ग. होय का? पर मला काळजी वाटली म्हणून मी सांगायला आली. तुम्ही भिवू नका बर. नर्मदा म्हणली तसं नातांच्या पाया पडून आलं, काय बी काळजी करायची गरज नाही बघ.
आणि हो माधव, म्या काय सांगितलं ते हिकडचं तिकडं अजिबात करायचं नाही बघा. नर्मदा येते हा म्या. उद्या आपण काहीही करून नाथांच्या पाया पडून येऊया, एवढं फक्त डोक्यात ठेव. काळजी करू नकोस. बळी देऊ देवी आईला, मग तुमचा पाय बरा होईल. साऊ, बाळ इकडे ये. बाळा, आई कुठे आहे तुझी? घरी हाय. अनुबा आहेत की. पण मला सांग, कशी आहेस तू? मी बरी हाय. ऐक ना, तुला काय पाहिजे? म्हणजे? अगं म्हणजे आई बा तुला जे देत नाही ना, पण तुला पाहिजे असं काय आहे का? हा, मला ना झोका खेळायचे, तो पण खूप मोठा. वय मग आपण जाऊ की रानात? हा, तिथं एक मोठं झाड बघू, त्याला लई मोठा झोका बांधू, मग बस की पाहिजे तेवढं खेळत. खरंच? वय मग मी आईला सांगते. नग नग, हे बघ तुझं खेळून झालं ना, मग सांग की. बरं चालेल, पण कधी जायचं? मी सांगते की, पण एकदम गपचूप जायचं. साऊ, गुरुदेव, आपण इकडे कुठे? वनामध्ये हे काही कंदमुळं मिळत आहेत का ते पाहत होतो. गुरुदेव, आम्ही भिक्षा मागण्यासाठीच गेलो होतो. आपण का कष्ट घेतले? गोरक्ष, तुम्ही सगळे सेवा करता आहातच, परंतु आज मलाही वाटलं की आपणही अन्न शोधावं. गुरुदेव, माझी आपल्याला एक प्रार्थना आहे, यापुढे असं करू नका. आपण जिथे आहोत त्या भागामध्ये खूप घडामोडी घडत आहेत. लोकांच्या सेवेसाठी आपण तत्पर आहोत गोरक्ष. कुणालाही काहीही आवश्यकता असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. गुरुदेव एक जण आहे, त्याचा हेतू काही मला चांगला वाटत नाही. तुम्ही तात्काळ जर काही केलं नाही तर कोणाचाही जीव जाऊ शकतो. जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत हा अधिकार कुणालाही दिलेला नाही. गोरक्ष, तो जो कोणी वामाचारी आहे त्याला समज द्या. मी आधीच त्याला हे सांगितलं, परंतु त्याला कळलं नाही की आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो. माझा आदेश आहे, त्या वामाचार्याने कुठलाही जीव
कुठल्याही प्रथेच्या आड घेऊ नये. इकडे बाळा. आले आले. काय ग गंगू, काय चाललंय? अगं काय नाही ग, हे काय रोजच. बर चालू दे, चल बाळा. अगं किती वेळ झाला बाहेर? हो चला पटकन आतमध्ये, सांगते तू मसनी. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख 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 निरंजन. बसावाई. अहो मांत्रिकाने काय सांगितलं होतं आपल्याला? बळी द्यावा लागेल. मग सापडली. कोण? आपल्या शेजारीच आहे ना व साऊ. साऊ? वय वय म्हणलं तर. आणि तुम्ही जरा हळू बोला की. आणि मला सांगा दुसरं कोण आहे आपल्या मोर? अरे व्हायचं कसं? अहो अशी भीती येतच असते की आपल्याकडं. आणि असं बी शेजारच्यांचा भरोसा आहे की आपल्यावर. एकदा तिला गपचूप नेलं ना तर कोणाला कळायचं बी नाही. बरं समजलं तर? अहो कसं समजल? आता तेवढं तर डोकं लावायला लागल ना आपल्याला. आणि तिला कसं घेऊन जायचं, काय करायचं हे म्या बघते. किती करतेस तू माझ्यासाठी? हे बघा तुमचा पाय बरा व्हावा आणि आपल्याला एक पोर व्हावं एवढंच आहे हो. आणि यासाठी यामुळं आपलाच संसार सुखाचा होईल. अरे ध्यानात असू दे, लय जपून करावं लागेल आपल्याला, नाहीतर चुकून कोणाला समजलं काय खरं नाही बघा आपण. आता एकदा त्या मांत्रिक बुवासने भेटून येते आणि सांगून टाकते. एकदा का साऊला त्यांच्या ताब्यात दिलं ना की मग आपलं काम झालं. असं म्हणते. कधी निघायचं मग? दिस मावळला की जाऊन येऊ. बरं ठीक आहे. बरं लय दडधड व्हायला लागलं बघ मला. घाबरू नका हो, काही भिवत नाही. गुरुदेव जिकडे जावं तिकडे श्रद्धा असणारी, भक्ती असणारी, सज्जन अशी माणसं कमी आणि असुरी प्रवृत्तीची माणसं जास्त, असं का? भरतरी, याआधी सुद्धा असंच होतं, आताही असंच आहे आणि ह्यापुढे भविष्यात तर अशा प्रवृत्ती आणखी वाढत जाणार आहे. म्हणून आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे सामान्य माणसाला परमेश्वराची ओढ लागावी यासाठी सतत कार्य करत राहायचं आहे, जेणेकरून त्यांचे विकार शांत होतील, वृत्ती बदलतील. दुष्ट प्रवृत्तींना आपण शासन करतो आहोतच, परंतु केवळ तेवढं पुरेसं नाही.
गुरुदेव, तुम्ही सांगा या प्रांतामध्ये आपण काय केलं पाहिजे?